मित्रांनो, आमच्या गावात शिमगा सणात एक खास परंपरा आहे. गावातील तरुण एकत्र येऊन माड तोडतात आणि तो खांद्यावर घेऊन साण्याहून येतात. ही परंपरा खूप वर्षांपासून चालत आली आहे आणि यातूनच गावातील एकता आणि उत्साह दिसून येतो. तर नमस्कार मंडळी, हे आपलं सुंदर असं गाव आणि आपली वाडी मांडोगरवाडी. तर जस्ट झोपून वगैरे झाले आणि चाललो ते म्हणजे माड तोडतात ना ते पाहण्यासाठी. तर मला थोडा उशीर झाला. फुल तयारीमध्ये आणि आपला माड तोडून झाला अशा प्रकारे. आणि आता मस्त की त्याला पाट्या वगैरे तोडतील आणि नाचवत गावतात आपल्या साण्याहून येतील. फौज सध्या राहा आता. आता आपण कोण आहे? अरे अच्छा, जावा आणि मुदा असा उचला लगेच. नाही आता एक साइडून बारकुड आहे, खांद्याव घे डायरेक्ट, मुदा खांद्याव घे. हा मोठा माड. चल आणि मांडवकरांची गँग पाहू शकता सज्ज झालेले एक प्रकारे. हे शेंडा तोडशील बाळा. कडक 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 ये. राडा होणार, पुरं नाही ऐकणार. गँग आता ऐकत नाही. आधी कुठे आहे? आधी माहीन तिकडे आहे. द रिॲक्शन किंग तिकडे उभा आहे. चालू केलंय. आणि आता मुदेवाले वरती जातील म्हणजे आमची गँग इकडे पाहू शकता. सगळे मांडवकर नेवरेकर सगळे मिळून आता होईल ना, राडा होईल ना, उचलाल ना. आमची गँग हा मुदेवाला जोड आणि हाच असतो तो मारतो अंगा खांद्यावर खेळत जातो. मुठेवाले आणि शेंडेवाले. दाब दाब दाब, अरे दाबा, अरे काय तुम्ही. घे. हे मुदेवाले एक प्रकारे त्यांना फोर्स थांबवतात त्यांचा, पाहू शकता. आणि शेंडोला काय करणार, ताकद लावलेली अशा प्रकारे. ताकद लागायला. बस घेतला. पालखी वाटतं.
आला. पालख्या पालख्या. वाटवली काय काढून ठेवा आधी. आता आरामात आरामात. थांब थांब थांब. हा जो मागच्या वर्षीचा माड होता तो आता काढतात. हा माड तोडतात तो म्हणजे गुढीपाडव्या दिवशी. आणि हा आता संपूर्ण माड आपला काढून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. कोणते काढला आहे. त्यानंतर इथे आपला नवीन माड उभा करण्यात येईल. तो म्हणजे भला मोठा माड कैचीच्या साहाय्याने. आणि संपूर्ण गड्डा कमसे कम मला तर वाटतं 1 फूटच्या खाली खोदावा लागतो. म्हणजे एवढा मोठा माड सहज उभा राहील. कैच्या साहाय्याने आपली जी मोठी होळी आहे माड आहे तो उभा करण्यात आलेला पाहू शकता. आणि हा आता माड डायरेक्ट तो सगळ्याचे नारळ असेल ते लावले जातील या माडावरती. आणि ज्या काय कोणाच्या इच्छा पूर्ण आल्यात मागणं विकणे मागतील. अण्णा पुरणार नाही तिथे. हो पुरणार नाही तिथे. खाली पडणार. ते बघा नारळ पडतात त्याच्यातून. वरती वरती जा. प्रकाश हळदे त्यांनी काही नवस बोलला होता. त्याला मुलगा झालेला. त्यांनी पेढ्याने तोडून बांधलेला. त्या तू मान्य करून घे. त्यांना सूपपणा दे. फायनली पालखी आपली आलेली आहे ती म्हणजे साण्यावर जाण्यासाठी. आता साण्याच्या इकडे पालखी जाईल. तिला नाचवतील अंगा खांद्यावर घेऊन. आणि त्याची व्हिडिओ तुम्हाला पुढे प्रमाणे आपल्याला दिसेलच. पण हा जल्लोष आणि हा उत्साह तुम्ही तो पाहू शकता.
काढायचे लगेच. राधा माझी चाफे कळी गालावर पडते ही खळी